तर आज आहे ना नागपंचमी आहे आणि मिस्टरांनी माझ्यासाठी खूप गिफ्ट घेऊन आलेले आणि ते ना डायपर संपले नाही आणायला लावले. हे 99 रुपयामध्ये एवढंच आहे. पण आता मी ते क्लोथ डायपर पण घेतले, आधीचे पण घेतले, ते पण घालते. सारखं हेच नाही घालत, पण चेंज करावंच लागतं ना सारखं सारखं. आज मम्मीने उपवास धरलाय भावासाठी धरते असं मम्मी म्हणली. आणि ना हे पार्सल आले, तर ते पार्सल पण तुम्हाला दाखवते. त्याच्यामध्ये पिल्लूसाठी काय काय नको म्हणलं असते, मला पित्त होत नको बाई. आणि मम्मीने ना भावासाठी उपवास धरलाय ना असं मम्मी सकाळी म्हणली. नाही मी दर्पणची बिल धरते. हा ना, लहानपणापासून. हा पण तू म्हणते ना भाऊ पाठीवर असल्या, म्हणजे जुन्या बाया म्हणायच्या भाऊ पाठीवर असला ना, म्हणजे लहानपणापासून असं ऐकत आले, भाऊ पाठीवर असला का मग उपवास धरते. मग ते लहानपणापासून मला सवय नागपंचमीचा उपवास करायची. मग पप्पाच्या दुकानातून ना लस्सी बोलवली, वेफर्स, चिक्की. मम्मीला म्हणलं होतं खिचडी भिजत घालू आपण, खिचडी करून म्हणजे नको. आता पुरणपोळीचा आमच्या या घरातला पहिला सण आहे ना, आणि आज आम्ही पुरणपोळी बनवणार आहे ना. पिल्लुड्या काय खायचं आज? नाव करायची आधी नाव करायची ना आधी. अंघोळ करायची बाई. तिला मी आलं तर किती आलं. कुठे गेली त्याची पार्सल कट करायला? आनंद बाई पिल्लुड्या. नाव करायची. राग कडी ती सांगती काहीतरी, राग सांगती. काय सांगती ग? मम्माने काय केलं तुला? काय केलं? अच्छा पाय म्हणती, वाकल्या दाखवती. आज जालवलंच लाडके म्हणते का? मम्माला वाकल्या दाखवायला लागली. आज जालव वाकल्या दाखवायला लागली मम्माला. वरडली तुला? मम्मा वरडली मम्मा वरडली. कशी वरडली मम्मा? कशी वरडली? सांग कशी वरडली पिल्लू? मम्मा कशी वरडली? कशी? रुसली मम्मा. त्या बॉक्स मध्ये काय आलंय बघावं लागेल. आणि ते माझ्या पिल्लूसाठीच ऑर्डर केले होते सगळे प्रॉडक्ट मी. डायपरचं नाही आहे ते अजून, ते आलेलंच नाही आहे. या 2 फ्रॉकीने आल्या. ही टोपी पण केली पिल्ल्याला ऑर्डर. आणि हे काल परवा चाललेलं आहे. ही फ्रॉक आज आली, हे पण आज आले. आणि हे याच्या आधी पण घेतलं होतं, पण जी साईज आहे ना छोटी आली होती म्हणून मी पुन्हा मोठ्या ह्याच्यातले ऑर्डर केले. आणि ही साडी आज आली, ह्या पॅन्टी आज आले. तेवढंच आहे, म्हणजे हे पॅन्ट याच्यामध्ये असू शकते. आणि साडी फ्रॉक तर याच्यामधलीच नारंगी फ्रॉक घेतली होती, म्हणजे पर्पल कलरची घेतली होती. तर सगळे लिंक मागत होते, तर त्याची याची लिंक राहीलच. ही घेतली होती आधी मी पिल्लूला, खूप आवडली सगळ्यांना. विराला पण खूप आवडती, पण त्याच्यातले मी ही घेतली. आणि मला पण अशाच कलरची साडी घेतली. तशी मला ही घ्यायची होती रेड, ही पण खूप छान आहे. हिरवी पण छान आहे. बघन मी दिले या सगळे कलर घेऊन टाकायला बसले. मला सगळे फ्रॉक आवडले. त्याच्यानंतर हे खेळणं आहे तिला, म्हणजे टीथर टॉईज. ही टीथर टॉईज ते संपलंय वाटतं आता. नाही, हा इकडे. ती शिल्लक नसेल बहुतेक आता, त्यामुळे पण नाही झाली. ती शिल्लक नाही, ही टीथर टॉईज आहे. त्याच्याऐवजी हे आलं आता. त्याच्यानंतर हे क्लोथ डायपर्स. आणि हे तिला मॅट घेतले. ओ बाबडी, हे मॅट घेतले तिला 1200 1250चं. अजून डिलिव्हरी व्हायचं आहे. पिल्लूचे प्रॉडक्ट आल्यापासून माझ्यासाठी याच्यात काही दिसत नाही. फक्त एक साडी, सगळं पिल्ल्यांचं, सगळं विराचंच आहे याच्यामध्ये. काहीच माझे. तर यामध्ये ना विराचे क्लोथ डायपरच आहे. लव लॅबचे घेतले मी. लव लॅबचे एकदम भारी राहते. तर म्हणजे लव लॅबचे कोणते पण प्रॉडक्ट भारीच राहते बेबीसाठी. तर मग मी घेतले आणि तुम्हाला दाखवते खोलून. ही साडी आणि फ्रॉक आली आहे सेम.
विराची ऑरेंज कलरची आणि माझी ऑरेंज कलरची. पण मला आता असं वाटायला लागलं की अशी ग्रीन कलरची मी फ्रॉक केली यायला पाहिजे, ती खूप छान वाटली असते. पण म्हणजे मला असं वाटलं की मॅचिंग घ्यावं, तर ठीक आहे मी तिला अशी पण ऑर्डर करील आता ग्रीन कलरची एक. आणि हे पण ड्रेस मागवले, हे थोडे मोठ्या साईजचे मागवले. मागच्या वेळेस ना बारीक साईज आली होती ती, आता मी 9 to 12 monthsची घेतले. हां ही साडी घेतली सेम. कशी हो साडी आणि ड्रेस विराचा? भारी मॅचिंग. तुम्ही अशाच कलरची घेतली का? माझ्याकडे शर्ट आहे माझ्याकडे. मी पूजेच्या दिवशी घालणार आहे. माझ्याकडे आहे शर्ट. तुम्हाला धोती घालायची ना? मी धोती या कलरची घेऊ शकतो. हां मग ऑरेंज घ्या ना, मॅचिंग वापरेल सगळं. नाही तर मग हिला हिरवा ड्रेस घे ना, तुम्ही हिरवी धोती घ्या. हिरवी नको अशीच घेत आहे ना, बरं येईल पण असंच का घेऊ येईल हिरवा एक. तर आहे ना घ्या का किती 5 आहे वाटतं. कारण की क्लोथ डायपर पण पाहिजे आणि ते दुसरे पण सारखे कंटिन्यू आपण नाही धुवू शकत ना, मग चेंज करायचे अजून म्हणून क्लोथ पण वापरत राहायचं. ते पण तसं ते हिमालयाच्या वापरायला काहीच प्रॉब्लेम नाही, तसं मी ते वापरतेच. पण आधीच म्हणून हे पण क्लोथ वापरायचे म्हणजे लय त्रास नाही होत बाळांना. आणि हे ना याचे लव लॅबचे तुम्ही नक्की घ्या, मला खूप आवडले. मी हे नाही घालत मधलं, त्याच्यामध्ये फक्त पॅन्टच यूज करते. याने कसं मग अजून पॅन्ट जाडू होती, मी येऊन एक कसं होतं डायपर सारं तर जाणं आहे ना, त्यापेक्षा मी एवढंच यूज करते पॅन्टी. मग छान आहे, मला खूप आवडले. याच्या आधीच्या घेतल्या होत्या ना मी, त्या आधी मी वापरल्या नाही पण नंतर वापरल्या. मग म्हटलं सगळे म्हणतातच येतं क्लोथ पण वापरा आणि ते पण, मग काही क्लोथ डायपर्स पण वापरायचे आणि काही ते पण. आणि आता सध्या हे आणले मी इथं येस भेटते आमच्या मेडिकलमध्ये, हिमालयाची केले ऑर्डर. यायला जरा उशीरच लागतो कधी कधी. हे नाही यूज करत मी मध्ये, टाकून बघतो ना. वेगवेगळे कलर आहे, ऑरेंज, ग्रीन, हा ब्ल्यू आणि तो एक. जर तुम्हाला घ्यायचे असेल ना हे लव लॅबचे नक्की घ्या, लव लॅब ब्रँड एकदम मस्त आहे. टाकून बघतो ना. आणि बाळासाठी लव लॅबचेच ब्लँकेट्स पण घेतले होते मी, त्याचे पण लिंक देईल. जर कुणाला न्यूबॉर्न बेबी असेल ना तर तुम्ही ते ब्लँकेट घ्या. भारी सुसाठी ठेवायला पाहिजे. हा मधला ना, म्हणजे खाली नाही येणार. ते लय झाड होतं असं होतं ना एवढं. डायपरपेक्षा तर हे होतं घडी होती त्याची. हा का, नाही ते एवढं तुटत होतं डायपर झाड, हे लयच झाड होतं त्याच्यामुळे मला नको वाटतं. काय होतं बदलायचं, एकदा सू केली की लगेच बदलायचं. ते फक्त का बरं ही पॅन्ट का खालचं ओलं नाही हो म्हणून, सारखं ओलं घालून ठेवल्यावर बाळांना पण त्रास होतो ना. एकदा सुकली ना लगेच चेंज करायचं, त्यासाठी मी एवढे जास्त पॅन्ट घेऊन ठेवलं. आधीच्या पण 4 आहे, आता ह्या 5-9 झाले आणि अजून घेईन. किती झाले? 9 भरपूर झाले. का म्हणते बाबडू तू? आज झोपलं का बरं नाही तू? का बरं नाही झोपलं ग? हे बाबड का म्हणून नाही झोपलं बाई? हा काय काय ग? आज पिल्लू झोपाना, तिला वाटलं आज जायचंय का काय कुठं. साड्या घातले ना, तू कपडे घातले, आज नागपंचमी म्हणून आम्ही कपडे घातले नवीन, तर तिला असं वाटतं कुठं जायचंच आहे ना. कुठं जायचं सांग? सुरेखा मावशीच्या घरी जायचं का मग? जायचं. सुरेखा मावशीचा आवाज ऐकलं तर लगेच उठली, तेव्हापासून झोपलीच नाही. जायचं सुरेखा मावशीकडं. मी काय म्हणते अग विरा, नीट बोल तू. हा कुठे जायचं? बाय बाय कर मम्माला, आम्ही चाललो बरं का. बाय बाय फिरायला चाललो बरं. बाय बाय कर ना, मग कर ना बाय बाय. बाय बाय कर ना, बाय बाय कर. बाय बाय, आम्ही चाललो. बाय बाय बाय. तू चाल. चाललो आम्ही बाई, आम्ही चाललो बाई. झोपायचंय आम्ही चाललो आता.
पाटीत गाणं म्हणा ना मी तुला. चल मग. गाई गाई बाळाला दूध दे झोपायचं का विरा? झोपी जाय. ए अजय कशी गाणं म्हणते कशी सांग बरं मम्माला. मम्माला सांग. अगं बाई अगं बाई पप्पा काय म्हणते. घेतले घेतले तू घे माझी मग. नऊ चले गो नऊ हुशार लय हुशार पोरगी बाई. हुशार हुशार म्हणलं तर लोक म्हणते आजीची दृष्ट लागल. मग तिला काय म्हणा येडी म्हणावं आता. येडी म्हणाव आमची पोरगीला येडी म्हणाव. येडी म्हणू तू येडी नाही बाई तू शान बाळे. काय वाजलं कसं डुचत तू काय. मला सांग आम्हाला झोपायचं आता. झोपायचं पिल्लुड्या. काय चालू आहे काय नाटक. नाटक काय चालू आहे. काय नाटक चालू आहे. आमची बाळ आता कुठे आहे. आमची बाळ आणू का खाटावरून. ते फाटेलं होतं ना का चांगलं. चांगले बोललं नाही. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज पंचमी आहे आणि आशेनं बरंच काय आज स्वतः स्वयंपाक बनवला तिच्या हाताने आणि आता चालली आता झोका खेळायला. तर चला आपण पण जाऊ जरा कसं काय झोक्याचा आनंद घेऊ. तर चला बरं साधन घेतो आपल्याला. हत्यार महत्वाचं आहे लढायला निघाल्यावर. तर आपला हत्यार असं आहे. तर आज आम्ही दोघी मॅचिंग आहे विरा आणि मी. चल रे विरा तुला पण परफेक्ट मॅचिंग आहे ना विरा. आपल्याला झोका खेळायला जायचं ना. झोका मम्मी बरोबर झोका खेळ. काय म्हटली. वर काही नाही ते तिथं वाढत. फॅन बंद कर. टोपीच काय कर. हा टोपी पाहिजे होती. टोपी हा टोपी घ्या. लय आला. अरे लय आला पाऊस आला. कुठे गेला. थांबा तुम्ही नका येऊ. कुठे नाही गेला. नाही गेला. अय्यो मम्मी कशी झोका खेळती. तुला खेळायच्या तुला खेळायचं तिला झोका खेळायचं. थांब अजून सरळ जरा खावाट्याला नको जरा. हा असं तुला झेपतोय का म्हणजे तुला धरता येत आहे का. ते वायबल उचल बर का. झोका नाही घेतला तरी चालेल. फक्त बसून राहा तुम्ही. विरा नको नको नको. विरा जग खेळती. किती मज्जा वाटली. नाही ते असं जरा एक हे असलं जरा थोडस भीतीचं वातावरण काय जोरात. तुम्ही उंच बांधावं राहतो का. आता विराची आजी झोका खेळते. मम्मी जोरात असा. तर फायनली झोका खेळून झालाय आणि आता निघाले घरी. झोका लय मोठा होता. चक्कर आली. चक्कर असलं चक्कर एवढा मोठा झोका होता. डायरेक्ट चक्कर आली. डायरेक्ट चक्कर आली तिला. त्याच्यामुळे आम्ही चाललोय घरी. आता एखाद्या दवाखान्यात जावं लागेल.
एखाद्या दवाखान्यात जावं लागेल, एवढी चक्कर आली तयारी. गाडी ते एक्सपेन्सिव्ह होती थोडी. किती मस्त वाटत. कसं वाटलं मग जोका खेळून? मस्त वाटलं, एक नंबर वाटलं. विराला जोक्या घेतल्यामुळे तिला उलटी झाली खरी. तू बाहेर लय आवडतो इथं, असं मस्त टेबल मांडावा असं वाटतं जेवावं. गार तर मित्रांनो, पंचमीचा मस्त असा स्वयंपाक रेडी झालेला आहे. सगळा स्वयंपाक असून केलाय ना. आता मम्मी ना इकडं पोळ्या बनव, हे काय देवाचा नैवेद्य करून राहिले आता. हा, नैवेद्य चालू आहे. पोळ्या करून झाल्या, सगळ्या नैवेद्य राहिले ते. आणि असेच इकडे भजे पण झालेले सगळे. हा हा हा, काय भजे दिसतंय असं. एकच नंबर. मला त्रास झाला आता, मी कधी उपवास सोडला. मम्मीला उपवास आहे आज, त्याच्यामुळे लवकर लवकर स्वयंपाक. तरी मीरामुळे लवकर. हा, माझी वीरा ना एवढी मस्त गोंडशपली सारखं करते. मस्त मस्त. ए वीरा, का करते तू बाई? का करते तू? हसलं बाई. आणि सकाळचा शॉर्ट तिला इतका आवडला होता ना, पण तो थोडासा ओढला झाल्यामुळे मग थोडा चेंज केला. काढूनच देत नव्हती पिल्लुडी. सकाळचे कपडे किती आवडले होते ना बाबू तुला, लय तिला खरोखर कपड्यांची लय समज आहे. आत्ताच ते कपडे अशी धरून ठेवते. आवडले ना काढू नका म्हणते, हाताशी टाईट ठेवते. आणि जर तिला आवडल्या नाही ना, घालूनच देणार नाही, नाहीच घालायचं म्हणते. तो आहे ना पिल्ल्या, आहे ना. बमड केवढं उचाल बाई, केवढं उचाल. कोणाला वाकल्या दाखवतो तू आता? इकडं आजीला दिलाय डबा भरून. हा दे. याच्यात गुळवून दिले आणि याच्यात सार, भात आणि पोळी आणि भजी. याच्यात कुरडई दिली. पप्पा आता जेवायलाच येणार आहे, त्याच्यामुळे पप्पांना काही डबा नाही द्यायचा. नाही तर मग पप्पांचा नाव द्यायचा ना तू सोबत. वरती वाटतं. हा, मला तरी येतं. झाला आता स्वयंपाक. निवद दाखवले का ग? निवड दाखवले ना. नैवेद्य दाखवले. आता विरा रडत होती, मग मी विराला घेतलं. मम्मीनेच नैवेद्य दाखवले. झाला पूर्ण स्वयंपाक आमचा. आणि केवढा राडा झालाय, पुरं किचन भरले. चला, माझी बबडी एकटंच केलते बाई. बबडं ललायला लागलं ना मधीच. पिल्ल्या तर मी बुबडी बोलायला लागली. ए पिल्लुड्या, मम्मा बुबडी बोलायला लागली. तर इथं घेतलंय मी जेवायला. मला बायकोच्या हातचा स्वयंपाक लय भारी म्हटलं. खरंच का? बच्ची पडलं पाहतो. मी कशाला डिस्टर्ब म्हणजे तिला घेतलं तरी मग तिचं मन विचलित होत. तर आता इकडे ना मम्मी पण जेवण करते. मी आता जेव्हा उपवास सोडणार आहे. हा, आणि आज म्हणजे खरंच पहिल्यांदा मला आईचा स्वयंपाक. एवढा काही नाही आयता थोडा. मी काय केलं? मी काहीच केलं नाही. सांग बरं काय केलं, तू सांग. आज तुलाच करायला लावलं. मी घेतलं मस्त वाटलं. वीरा बबड
पण तुला आवडन का आता माझ्या हात सांग बरं. खाऊन पाहू दे ना आता. खाल्यावर मग सांग थोड्या वेळाने. मस्त आहे. भारी झालं ना. नाही ना बाई तुला पप्पा कसं झालंय स्वयंपाक मग? स्वयंपाकच झालं. एकदम भारी. तरी नाही इथं मी विरासाठी मॅट घेतले तर बघू कसं आलंय ते. खोलाव मी आणले ओपन करा. माहिती आहे ना मी आणले. तर मॅट घेतले विरासाठी. अगं स्विच ऑफ झाला. बघत रे बोलू ना. काय म्हणली? काय म्हणते ते काय त्या तिथं लावलं ना. तुझंच लावलंय ना. तू कमा नाही थोड्या वेळ लागत. नाही अजून तेच म्हणलं. तर असं मॅट घेतलंय मी विरासाठी. भारी. तिकडून काय काय कसं आहे बघू. हा वाट खालता भाऊ ABCD ना. ते असं काही पण हाताला बघू कसं आहे. मस्त आहे, हा स्पंजी. मूवी हो आपल्या पडलं तर याच्यासाठी. गुडघ्याला लागणार नाही. आणि एकदम हलकं आहे ना उचलायला कागदामध्ये. फॉर्मचं आहे. हा फॉर्म पण छान आहे ना. घडी बिडी होती मस्त. आणि सुबी केली ना वल्ल पण नाही होत बरं का. पुसता येतं असं त्याने. जी बात खालची. हे टोचणार खाली असं. तो असणार कोण तसं नाही. सगळं हे सारखं. काय आहे. फक्त नक्षी दाबत छान आलंय मॅट. बघू शकता तुम्ही. तेवढं काय मस्त मॅट आहे ना. तर 1-2 कमेंट्स पण आले होते की म्हणजे आधी एकच आले होते की विरासाठी मॅट घे म्हणून अशी. तर मला आधी घ्यायचीच होती पण कोणतं घ्यावं मॅट कळतच नव्हतं. तर मी बघत होते पण मग त्याच्यानंतर मग मला हे आवडलं. लव लॅबचं भारी होतं. तर मग मी हे लव लॅबचंच ऑर्डर केलं. आणि जर कोणाला आवडलं असेल तर तुम्ही घेऊ शकता. आणि कालच्या व्हिडिओखाली पण कमेंट्स आली की आशु विराला प्ले मॅट घे म्हणून. तर मग केलं होतं मी आधीच हे ऑर्डर. तर यायला थोडासा उशीर लागतो. तर मग मस्त आलं आहे. मला पण आवडलं. छान आहे. लहान बाळाला खाली खेळण्यासाठी पण मस्त आहे. टोपी शेंडे आहे गोंडे. कशी आहे. आधी एक होती मग विराला एकच टोपी होती मग मी आता दुसरं घेतली. आणि ती व्हायच्या आधी टोप्या घेऊन ठेवल्यात त्या. तिला हेतीच नाही आता. एकदा पण घालून नाही झाल्या वाया गेल्या त्या टोप्यात. तर किती छान आहे ना. मस्त वेळ नाही जडजड आहे. मोठी होईल जाऊ तिला. नाही हे काय व्हायचं. फ्रॉक आहे सगळं विरातच. ह्या महिन्याची शॉपिंग फक्त मला काहीच घेता येत नाही आता विराला. काय लागतं सगळं विरालाच घ्यायला लागतं मला तर. लावी म्हणायला आता पहिला. ते आहे ना एक मन. लेक नाही तर लिहून घ्यावा. सून नाही तर खाऊन घ्यावा. लेक आली का सगळं लेकलाच घेतं माणूस. बारी 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 खाली खाली ना कात्रो. काय मस्त आहे. फरशी पुशेस पुशील असेल तरी पण नका. मस्त आहे ना कलर. मोठी होईल वाटतं ना. नाही बरोबर आहे. बरोबर आहे बाबा. वाव किती छान कलर आला आहे ना फ्रॉकिंगचा. तुम्हाला आवडलं तर नक्की घ्या. छान एकदम. कापड पण भारी एकदम आहे ना. किती सॉफ्ट आहे ना. असे कपडे असले ना सॉफ्टवर ना मग चिडचिड नाही करत.